विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सब्जेक्ट इंग्लिश मीडियम मराठी स्टँडर्ड 10 युनिट 1 द फर्स्ट पोएम 1.1 अ टीनेजर्स प्रेयर आज आपण पाहणार आहोत. 1.1 टीनेजर्स प्रेयर वॉर्मिंग अप मध्ये सुरुवातीला आपण पाहूया चिटचॅट. 1. Form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what do you generally do? ज्यावेळेस आपल्याला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपण सर्वसाधारणपणे काय करतो? कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. एकतर आपण आईवडिलांशी किंवा मोठ्या माणसांशी सल्लामसलत करतो. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. आपण मित्रांशी सल्ला मागण्यासाठी आपण संपर्क साधतो. प्रे टू गॉड फॉर गायडन्स किंवा देवाची प्रार्थना करतो मार्गदर्शनासाठी. थिंक डीपली इन सायलन्स. शांतपणे खोल विचार करतो. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. आणि आपल्या शिक्षकांकडून आपण मदत मागतो. टॉस अ कॉइन टू डिसाईड किंवा निर्णय घेण्यासाठी आपण कॉइन टॉस करतो. तर यापैकी कोणतंही उत्तर हे आपलं असू शकतं. आपण याला रेटिंग द्यायचं आहे. म्हणजे कोणतं प्रायोरिटी तुम्ही किती 1 ते 5 पैकी मार्क्स किंवा रेटिंग तुम्ही कोणत्या पर्यायाला द्याल ते या ठिकाणी द्यायचे आहेत. सेकंड पाहूया आपण. इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू an absent person, an abstract idea or thing or object. Such a tactic device used by the poet is the figure of speech apostrophe. म्हणजे या कवितेमध्ये जनरली आपण किंवा बऱ्याच वेळा आपण असं पाहत असतो की अशा काही ओळी असतात की ज्या ओळीमधून कवी हा प्रत्यक्षामध्ये अबसेंट पर्सन म्हणजेच जी व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित नाही अशा व्यक्तीला बोलत असतो. मग कोणती देव असेल, व्यक्ती असेल, कोणी असेल. तर म्हणजेच काय, तर ॲबस्ट्रॅक्ट आयडिया असेल किंवा म्हणजेच आभासी अशा प्रकारची कल्पना असेल, एखादी वस्तू असेल, ऑब्जेक्ट, तर अशांसाठी कवीनं काही ओळी वापरलेल्या असतात. मग अशा प्रकारची जी काही टॅक्टिक किंवा डिव्हाइस कवी वापरत असतो त्यावेळेस तो एक अलंकार होतो. तो म्हणजे कोणता? ॲपॉस्ट्रॉफी. फॉर एक्झाम्पल, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. यामध्ये लिटिल स्टारला कवीनं या ठिकाणी बोलतो आहे. परंतु स्टार जे तारे आकाशातील असतात हे आपल्याला प्रत्यक्षामध्ये रिस्पॉन्स देणार नाहीत, परंतु त्यांना उद्देशून कवी या ठिकाणी कविता लिहितो. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, डेथ वेर इज दाय स्टिंग. ओ केव मॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू. नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. त्या ठिकाणी आपल्या मनाने आपण उत्तरही लिहायचे आहेत. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? वेन इज अ सेंटेन्स, अ डायरेक्ट ॲड्रेस is made to the dead, non-living objects, plants, animals, birds, absent persons, God, etc. It is the use of apostrophe. म्हणजेच काय, जर दिलेल्या वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला, देवाला उद्देशून जेव्हा काही बोलले जाते तेव्हा त्याला ॲपॉस्ट्रॉफी असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. ओ गॉड शो मी. ने मजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. त्यानंतर आपण कविता पाहूया. अ टीनेजर्स प्रेयर. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. म्हणजे प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात येत असते. निर्णय
हे मलाच घ्यायचे असतात आणि कोणता मार्ग निवडायचा हे सुद्धा मलाच ठरवायचं असतं. मलाच निवडायचा असतो. रस्ता कोणता निवडायचा हे मलाच ठरवायचं असतं. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. किंवा मला जीवनाचा असा मार्ग हा मी निवडू शकतो की जो यशाकडे मला घेऊन जाऊ शकेल किंवा अशा मार्गाने मला प्रवास करेल की ज्या रस्त्यावरती ज्या मार्गावरती अंधार आहे की जो मार्ग मला दुःख यातना वेदनेकडे घेऊन जाईल. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. मग कृपा करून हे परमेश्वरा माझे डोळे उघड की जेणेकरून मला स्पष्टपणे कळेल, मला पाहता येईल. मला मदत कर, जे चांगलं आहे ना, जे बरोबर आहे ना, त्याच बाजूने उभं राहण्याची मला शक्ती दे. आणि ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यामध्ये जे काही चांगलं असेल ना तेच बाहेर येऊ दे, तेच मला माझ्याकडून होऊ दे. अशा प्रकारची प्रार्थना कवी देवाला करत आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ एव्हरी डे. परमेश्वरा मला नाही म्हणण्याची ताकद दे. कशाला नाही म्हणायचंय? वेन टेम्पटेशन कम्स माय वे, ज्यावेळेस माझ्या मार्गावरती मी जीवन जगत असताना वेळोवेळी मोह ज्यावेळेस मला होईल त्यावेळेस त्या मोहाला नाही म्हणण्याची ताकद मला दे, नाही म्हणण्याची शक्ती मला दे की जेणेकरून मी माझं शरीर, माझे विचार मी स्वच्छ ठेवीन आणि प्रत्येक दिवशी जीवनाच्या प्रत्येक दिवसासाठी मी नेहमी फिट राहीन, तंदुरुस्त राहीन. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आणि म्हणून हे परमेश्वरा, ज्यावेळेस माझं हे किशोरवयीन टीनेज इयर्स हे संपून जातील तेव्हा मला निश्चितपणानं समजेल, जाणवेल की खरोखरच या परमेश्वराच्या मदतीनं, देवाच्या मदतीनं, देवाच्या मार्गदर्शनाने, मोठ्या माणसांच्या किंवा थोरांच्या मार्गदर्शनानुसार मी अत्यंत छान पद्धतीनं हे टीनेज इयर्स माझे संपून गेलेत किंवा पूर्ण केलेत हे मला त्यावेळेस लक्षात येईल. टीनेजर म्हणजे किशोरवयीन, 13 ते 19 वर्ष वयाची व्यक्ती, डार्कन म्हणजे अंधकारमय, डिस्ट्रेस म्हणजे ताण तणाव, दुःख यातना, टेम्पटेशन म्हणजे मोह. फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. यानंतर अलिट्रेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स etc. एक्झाम्पल, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. अलिट्रेशन म्हणजे काय? तर एकाच ओळीमध्ये एकापेक्षा जास्त शब्द असे येतात की ज्या शब्दांची सुरुवात ही त्याच अक्षराने होते. या ठिकाणी या उदाहरणामध्ये लाईफ आणि लिव्ड या दोन्ही शब्दांच्या सुरुवातीला यल हे अक्षर आलेलं आहे. अलिट्रेशन या अलंकारात भाषेचा गोडवा, सौंदर्य वाढवण्याकरिता शब्दांच्या सुरुवातीला शब्दसमूहात एकाच प्रकारची ध्वनी असलेल्या अक्षरांचा उपयोग वाक्यात केलेला असतो. वरील उदाहरणातील लाईफ आणि लिव्ड हे आपण पाहू शकता. यानंतर इंग्लिश वर्कशॉप. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. A. According to the poet, dash dash are brought by each new day. The answer is new beginnings. We must decide to take the road which leads to dash dash. आपण असा मार्ग निवडला पाहिजे की जो जातो कुठे? ग्रेट सक्सेस. The poet prays to the Lord to help me stand for
व्हॉट इज. कवी देवाला प्रार्थना करतो की देवा मला अशाच्या बाजूने मला उभा कर की जी बाजू कशी आहे, राईट, योग्य आहे. The poet wants to see that his teenage years have been the dash years of his life. ही टीनेज इयर्स जीवनातील कशा आहेत हे, बेस्ट years of his life. Second, find and write the pairs of rhyming words from the poem. Make, take, success, distress, see me, way, day, see me. Now, what is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. First, AABB. Second, ABCD. Third, ABCB. Fourth, ABBA. Answer is ABCB. Fourth, match the lines in column A with the figures of speech in column B. Decisions I must make. Please open up my eyes, dear Lord. Travel down the darkened road. I can choose to take the road of life. Column B, A apostrophe, B inversion, C metaphor, D alliteration. The answer is decisions I must make. The figures of speech of this line is inversion. Please open up my eyes, dear Lord. The figures of speech of this line is apostrophe. Travel down the darkened road, for this line alliteration. I can choose to take the road of life, and the answer is metaphor. Read the poem, write an appreciation of the poem. The title of the poem, poet of the poem, rhyme scheme, figures of speech, and theme or central idea. Title is for half mark, name of poet is for half mark, rhyme scheme is for 1 mark, and figures of speech is for 1 mark, and theme or central idea is for 2 marks. Total 5 marks are for appreciation. The title of the poem is A Teenager's Fair. Poet of this poem is J. Morse, and rhyme scheme of the poem is ABCD. Figures of speech of this poem is apostrophe, and central idea of this poem is the theme of the poem is a teenager's dilemma about making the right decisions. The responsibility of choice falls fully on him or her. A wrong decision may ruin the whole life. Hence, the teenager in the poem recognizes the need to pray for God's help and guidance. With that, this is the end of the poem. Thank you.